बातमी बघणार आहोत पुण्यातून। पुण्यामध्ये पुन्हा बाउन्सर्सकडून पालकांना धक्काबुक्की झाल्याचा प्रकार समोर आलाय। क्लाइन मेमोरियल शाळेनंतर पुण्यातील उंड्री इथल्या युरो शाळेमध्ये सुद्धा पुन्हा बाउन्सर्सकडून पालकांना धक्काबुक्की करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय। शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला गेला। यावेळी आलेल्या पालकांना बाउन्सर्सकडून धक्काबुक्की करण्यात आली। शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळेत बाउन्सर्स न ठेवण्याच्या सूचना दिलेल्या होत्या, मात्र शालेय शिक्षण मंत्र्यांचे हे आदेश धाब्यावर बसवले गेले तसंच म्हणावं लागेल। आपल्या सोबत हे पालक आहेत, त्यांना विचारलं नेमका काय प्रकार घडला। सर, आम्हाला 2 दिवस आधी टीसी पाठवले होते मेल थ्रू। आम्ही त्याच्यासाठी 1 महिन्याचा टाइम सुद्धा मागितला होता, तर त्याला त्यांनी काहीच रिप्लाय दिला नव्हता। काल DYD ऑफिसर्सच्या सांगण्यावरून आम्ही आज शाळेत मुलांना घेऊन गेलो, बरोबर चेकही घेऊन गेलो की ताकी म्हणजे आम्ही फीस पेड करू शकू। तर तिथे गेल्यानंतर त्यांनी माझ्या मुलाला पण एंट्री दिली नाही आणि मला सुद्धा एंट्री दिली नाही आणि सिक्युरिटी गार्ड्स आणि बाउन्सरकडून धक्कामुक्की करून बाहेर काढण्यात आलं मला। आम्ही गेल्या फेब्रुवारीपासून शाळा विरोधी तक्रार केली आहे। इकडे येऊन प्रत्येक नियम आम्ही सगळे फॉलो केले, जे स्टेप बाय स्टेप आम्ही करायचं होतं ते सगळेच केले, पण कुठल्याही अधिकाऱ्यांचं जेवढेही मेल गेले आहेत 12 ची इन्क्वायरी असो की एकही पूर्ण झाली नाही आहे। आणि तुम्ही एक नियमामधली जितके नियम आहेत ते सगळेच नियम युरो स्कूल मुरेने मोडले आहेत। एकही नियम, चाहे ते फी असो, पुस्तक असो, ऑनलाईन एज्युकेशनचा ॲक्सेस असो, कुठल्याही बाबतीत आमचा साथ दिला स्कूलने दिला नाही आहे आणि त्यामुळे आम्ही आता संतापलो आहे। आता आम्हाला फक्त एकच मागणी आहे की यांनी आपला अधिकार वापरावा, स्कूलवर FIR करावी आणि आमच्याशी न्याय करावा। असे TC माघारी घ्यायला मी सांगतो। तुम्ही सोमवारी मुलांना त्या ठिकाणी शाळेत घेऊन जा, तुम्हाला शाळेमध्ये आतमध्ये घेतील व शिक्षण देतील। तसं त्या पद्धतीने आज पालक त्या ठिकाणी मुलांना घेऊन गेले। शाळेने गेटच्या बाहेर सर्वांना उभं केलं, आतमध्ये कुणालाही घेतलं नाही। ज्यावेळेस उकरडे साहेबांचं नाव सांगितलं तर त्यांनी एका आमच्या भगिनीला आतमध्ये घेतलं आणि मुलाला आतमध्ये घेतलं आणि त्या भगिनींनी रेकॉर्डिंगसाठी फोन मोबाईल चालू केला। शेवटी जसं रेकॉर्डिंग चालू केलं की शाळेने त्या पोलीस हजर असताना त्यांच्यासमोर खाजगी बाउन्सर आणि सिक्युरिटी गार्ड यांनी त्यांना धक्काबुक्की करायला सुरुवात केली। फोन काढून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला। ह्या सगळ्या गोष्टी पोलिसांच्या समोर चालू होत्या आणि पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली होती आणि हा सगळा शाळेने त्यांच्यावर असलेल्या तक्रारीचा एक आकस मनात ठेवून त्यांच्यावरती असा राग उत्पन्न केला त्यांनी। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंसाटे सर, वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे।